नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आरोग्याबाबत काही टिप्स देणार आहे. तसं बघितलं तर आज कलियुगामध्ये माणूस धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याचं काळजी करणंच विसरून गेलाय आणि फक्त पैशाच्या मागे धावत आहे. जसं एक माझा मित्र आहे, भावंदास वागतो नेहमी म्हणतो, की "अरे पैसा, पैसा, पैसा तुझे कमावू कैसा और मरने के बाद साथ ले जाऊ कैसा." तर मित्रांनो, मेल्यानंतर पैसा काय आपल्याबरोबर येणार नाही. तो गरजेपुरताच कमवला पाहिजे. खरं जे कमवायचं ते आपलं आरोग्य आहे आणि ते जसं म्हटलं जातं की आरोग्यम धनसंपदा. तर आपण आपल्या आरोग्याचीच काळजी घेत नाही. माणूस नुसतं पैशाच्या मागे धावत आहे आणि म्हणून आज कलियुगामध्ये 30 वर्षाच्या मुलाला सुद्धा अटॅक सारखा प्रकार आजार होत आहे आणि त्यामध्ये त्यांचा जीव जात आहे. म्हणून आयुष्यभर आपलं आरोग्य सांभाळणं हे महत्वाचं आहे. कारण जसं योगा असेल किंवा इतर अनेक काही गोष्टी आहेत. मग रनिंग आहे, जॉगिंग आहे किंवा जिम आहे यासारखे प्रकार वर्कआउट आहेत. तर अनेक प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकताय आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकताय. तर मी योगाच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रकार योगासने वगैरे करून दाखवणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, सूर्यनमस्कार करत असताना सर्वात महत्त्वाच्या 10 स्टेप्स आहेत. तर मी तुम्हाला अगदी 10 स्टेप्समध्ये सूर्यनमस्कार सांगणार आहे, की साध्या आणि सोप्या तुमच्या लक्षात राहील अशा 10 स्टेप्स आहेत. काही ठिकाणी 12 स्टेपचा पण वापर केला जातो, परंतु 2 स्टेप त्यामध्ये पर्वतासन डबल केलं जातं. तर त्याऐवजी आपण एका स्टेप्समध्ये म्हणजे 10 स्टेप्समध्ये सूर्यनमस्काराची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, मी सुद्धा दररोज 1 ते पाऊण तास डेली योगा करतो. ज्यामुळे मी माझं शरीर लवचिक किंवा फिट ठेवू शकतोय. मित्रांनो, 1 तास जर योगा केला तर जवळपास तुम्ही 4 तास दररोजच्या पेक्षा 4 तास नेहमीपेक्षा 4 तास एक्स्ट्रा काम करू शकता आणि ती तेवढी तुमची पॉवर, एनर्जी शरीराला उपलब्ध करून देण्याचं काम हे योगा करतं. योगा हे प्राचीन भारताचं एक प्रमुख व्यायामाचं साधन होतं. ऋषीमुनी सुद्धा अगदी त्या योगाच्या माध्यमातून हजारो वर्ष जिवंत राहिले आणि म्हणून आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून हा 21 जून हा जागतिक योगा डे म्हणून संपूर्ण विश्वामध्ये साजरा करण्याचं ठरवलं. तर अशा माध्यमातून बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा योगाचं अतिशय मोठ्या प्रमाणात माहिती, प्रचार आणि प्रसार झालेला आहे. तर आज आपण अगदी साध्या, सोप्या, सरळ 10 स्टेप्समध्ये मी तुम्हाला सूर्यनमस्कार करायला शिकवणार आहे. मित्रांनो, सूर्यनमस्कार असो कोणताही व्यायाम करण्याच्या अगोदर एकतर सकाळी किंवा एकतर संध्याकाळी जेवणाच्या अगोदर व्यायाम करायचा आहे. शक्यतो सकाळची वेळ खूप महत्त्वाची आणि चांगली आहे. तर त्या वेळेमध्ये आपण योगा करू शकताय. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम सूर्याकडे आपण तोंड करून उभं राहायचंय आणि ओम सूर्याय नमः असं बोलल्यानंतर पहिली स्टेप 1, 2 मध्ये गुडघे बरोबर सरळ आणि दोन्ही पायांच्या बाजूला 2 हात आले पाहिजेत. तर मित्रांनो, यामध्ये उजवा पाय पहिला मागे घ्यायचा आहे. 3, 4 डावा पाय मागं, 5 छाती आणि गुडघे फक्त टेकले पाहिजे, पोट किंवा कंबर टेकवायची नाही. 6 भुजंगासन, 7 पर्वतासन. 8व्या स्टेपला आपण पहिल्यांदा उजवा पाय मागे घेतला होता. 8व्या स्टेपला डावा पाय पुढे घ्यायचा आहे बरोबर दोन्ही हातांच्या मधोमध. नंतर 9 उजवा पाय पुढे, 10. अगदी साधे आणि सरळ ही पद्धत आहे. पुन्हा एकदा यामध्ये हा पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये ओम सूर्याय नमः 1, 2. आता पहिल्या वेळेस आपण उजवा पाय मागे घेतला होता. आता दुसऱ्या वेळेस डावा पाय पहिल्यांदा पाठीमागे घ्यायचा, नंतर उजवा पाय, नंतर बरोबर खाली 4, 5, 6, 7. आता ह्या स्टेपमध्ये आपण डावा पाय पाठीमागे घेतलेला होता. तर आता उजवा पाय पुढे घ्यायचा आहे आणि 9, 10. तर मित्रांनो, अतिशय साधे आणि लक्षात राहण्यासारख्या स्टेप्स आहेत. काही अवघड नाही. जेवढं तुमचं शरीर तुम्हाला लवचिक बनवता येईल किंवा जेवढं तुम्हाला
त्रास सहन करता येईल त्या पद्धतीने तुम्ही हे आसनं करू शकताय. आता मी थोडं स्पीडनी सांगतो, स्पीडनी करतो, त्याकडे लक्ष द्यावा. प्रथमतः उजव्या पायाने पाठीमागे जायचंय. दुसऱ्या स्टेपच्या वेळेस डाव्या पायाने पाठीमागे जायचंय. पहिली स्टेप, ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम सूर्याय नमः. 1 2, आता डावा पाय माझा. 3 4 5 6 7 8 9 10. अतिशय सोपा आणि साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला आता सूर्यनमस्कार करायला शिकवलेला आहे. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला अवघड वाटत असेल त्यांनी अशा पद्धतीने सूर्यनमस्कार जर केला तर तुम्हाला पण अवघड जाणार नाही. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. नमस्कार. आपला मित्र निलेश कोरडे. धन्यवाद.